भगवान शंकरांना त्याने प्रसन्न करून घेतलं आणि मग ते दिव्य सामर्थ्य त्यांना प्राप्त त्या रावणाला प्राप्त झालं आणि त्यानंतर मग अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचं चरित्र जन्म कसा झाला काय झालं या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. दशरथ राजाने तो यज्ञ केला, त्यातून सुमित्रेला, कौसल्येला आणि कैकेयीला या तिन्ही राण्यांना पुत्र प्राप्ती झालेली आहे. कैकेयीला भरत शत्रुघ्न, सुमित्रेला लक्ष्मणजी भैया आणि कौसल्येला प्रभू श्री रामचंद्र तिच्या पोटी जन्माला आलेले असा त्याचा प्रसाद म्हणून. आणि एक भाग तिकडे अंजनीला गेला, त्याचे हनुमानजी त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. हा कथा भाग सर्वांना ज्ञात आहे. आणि त्या ठिकाणी मग जेव्हा ते जन्माला आले त्यावेळी त्या ठिकाणची परिस्थिती खूप बिकट होती. आणि भगवंत कशासाठी अवतार घेतात बघा, ते स्वतः सांगतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे जे दुष्ट जे निर्माण होतात ना त्यांना संपवायला येणे हे त्यांच्या कार्यातील एक भाग असतो. म्हणजे ते खरं तर धर्म संस्थापनार्थाय धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ते भगवंताचे अवतार होत असतात. आणि मग ते आल्यानंतर ते दुष्टांचा संहार करणे हे त्यांचे साधे साधे कार्य झाले. त्या दुष्टांचा संहार करण्यासाठी खास असं भगवंताला अवतार घेण्याची गरज पडत नाही. धर्माचे रक्षण करण्यासाठी ते येतात. आणि त्यावेळी देखील असंच झालं होतं. भीड पडी तब भक्त पुकारे दूर करो करतात. आणि त्या ठिकाणी ते शिवधनुष्य मोडण्याचं काम, परशुरामांचं ते शिवधनुष्य तोडण्याचं काम जेव्हा इतर राजे त्यामध्ये यशस्वी झाले नाही तेव्हा कोणामध्ये ते सामर्थ्य नाही का असं आवाहन त्या राज्यसभेमध्ये केलं गेलं. आणि लक्ष्मणजी भैया उभे राहिले. असं बोलू नका, माझ्या
होतं सीता माता ते धनुष्य खेळायला घ्यायची, घोडा खेळायची, म्हणून तो पण ठेवला होता की जो पुरुष ज्याच्यामध्ये ते उचलण्याचं सामर्थ्य असेल तोच फक्त त्या सीतेचा पती होण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्येच फक्त आहे. कारण बायको इतकी सामर्थ्यशाली असेल तर तिला पती तसाच पाहिजे की नाही. वर आणि वधू अनुकूल हवेत तरच पुढे संसाराची तार नीट जुळेल. म्हणून मग ते धनुष्य त्यांनी मोडलं आणि मग जनक राजाला फार आनंद झाला आणि त्याने फक्त श्री रामचंद्रांना सीता दिली असं नाही तर आपल्या चारही कन्यांचा विवाह त्या चारही भावांसोबत करून दिला. चारही भावांचे लग्न त्या ठिकाणी उरकून घेतले. वधूवर जोडपे अशी घेऊन वाजत गाजत मग अयोध्येमध्ये गेलेले आहेत. आणि आता विवाहाचा चालू ठेवा. विवाह संपन्न झाल्यानंतर मग आता दशरथ राजाला एक पांढरा केस दिसला आणि आता राज्य मुलांच्या स्वाधीन करावं, आपण वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा, आता आपली जबाबदारीतून आपण काढता पाय घ्यावा असं दशरथ राजाने ठरवलं. आणि कुणाला गादीवर बसवायचं तर प्रभू श्री रामचंद्रांना गादीवर बसवावं असं त्या ठिकाणी ठरलं. आणि चौथी वत्सरे कैकईला मग त्या कुटिल मंजरा ने बह काई कैकई ने यह बात सुनाई, दे दो मेरे दो वरदान, राम सिया राम, जय जय राम. असं ते कुटिल मंजराने त्याला काही वेळी सांगितलं आणि तुझ्या मुलाला गादी मिळाली पाहिजे, राम राज्यावर बसेल आणि भरत काही त्याची सेवा करत राहील का, तुझ्याकडे ते दोन वरदान दशरथ राजाला देणार आहे ना तुला, ते आता मागून घे, ती योग्य वेळ आली असं मंत्राने त्या कैकेयीला तिचे कान भरवले. आणि मग हिलाही तेच वाटू लागलं की आपणही तसंच करूया. आणि मग दशरथ राजाला बोलवून घेतलं आणि ते दोन वरदान कैकेयी त्या ठिकाणी मागते. माझ्याशी विवाह कर असं म्हणू लागला आणि तिने तो प्रस्ताव नाकारला
भागवतम 4 ओळीत ही गोष्ट सांगितलेली आहे. तशीच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे ती सीता माता आणि म्हणून ती सीता माता मला प्राप्त व्हावी हा रावणाच्या मनातील इच्छा होती. आणि मग ती आणायची कशी असं म्हटल्यामध्ये शूर्पणखेचं पण चरित्र ती येऊन जाते. त्यांच्यासमोर एक सुंदर स्त्री आहे, ती तुझ्या जवळ पाहिजे हे सांगते. आणि मग रावण आता त्याला कसं आणायचं, तर मग मारीच मामा ते सुवर्ण मृग होऊन त्या ठिकाणी येतो आणि ते मला हवंय त्याची त्या हरणाची कातडीची चोळी मला करून हवी आहे. त्यासाठी ते कातड मला हवंय, त्या हरणाची तुम्ही शिकार करा, ते कातड मला आणून द्या. असं सीतेने हट्ट आपल्या पतीजवळ केला. प्रभू श्री रामचंद्र ते आणण्यासाठी त्या मृगाला मारण्यासाठी त्याच्या मागे धावतात. पण ते मायावी होतं, मारीच मामा होता, ते काही त्यांच्या हाती लागणार नव्हतं. त्या मारीच मामाने त्या हरणानेच आवाज त्या ठिकाणी काढला, बचाव 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 असं. आणि प्रभू श्री रामचंद्राचा आवाज काढला. इथे लक्ष्मण जी मैया सीतेच्या संरक्षणासाठी कुटियामध्ये ठेवलेले होते. आणि मग ते इकडून जेव्हा आवाज आला तेव्हा सीता मातेला वाटलं की आपले पती संकटात आहेत, तेव्हा लक्ष्मण भैयाने त्यांचं संरक्षण करण्यासाठी जायला हवं असं तिला वाटलं. आणि मग ते त्या ठिकाणी तिने बरंच लक्ष्मणची भैया जेव्हा जात नाही, प्रभू श्रीरामांवर संकट येणं हे शक्य नाही, ही काहीतरी माया आहे हे त्यांना समजलं. तर सीता मातेने त्यांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. आणि लक्ष्मणजी भैयांना त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांना आणण्यासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी तुम्ही त्या ठिकाणी जा म्हणून धाडून दिलं. मग लक्ष्मणजी भैयाने त्या ठिकाणी ठीक आहे माते, तुम्ही जर असं म्हणता आहात वहिनी, तर मग ही मानाची जबाबदारी तुमच्या संरक्षणाची दिली ना, त्यासाठी मी इथे एक रेषा आखतो, त्याला लक्ष्मण रेखा असं म्हटलं जातं. ती ओलांडून तुम्ही बाहेर यायचं नाही, म्हणजे ती रेखा तुमचं संरक्षण करेल. बघा एक वाक्य असं आहे, जब जब सीता लक्ष्मण रेखा पार करेगी ना, तब तब रावण उनको उठा के ले जाएगा। जब जब सीता लक्ष्मण रेखा पार करेगी, उसकी मर्यादा पार करेगी, तब तब कोई ना कोई रावण आएगा और उसको उठा के ले जाएगा। और जब जब किसी सीता का अपहरण होगा ना, तब तक उस रावण का जरूर अंत होगा। उसके लिए श्री रामचंद्र पधारेंगे। ये बात पक्की दिल में रखनी है। और सीता माताला त्यांनी सांगितलं की ह्या लक्ष्मण रेखेच्या बाहेर तुम्ही येऊ नका, आणि ते रामांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी गेलेले. आणि मग सीता माता त्या ठिकाणी कुटियेमध्ये एकट्याच आहेत. सीता माता त्या ठिकाणी त्या कुटियेमध्ये एकट्याच आहेत. टाळ्या वाजवा सीता मातेसाठी. की सीता माता काळजीमध्ये आहे की आता तिकडे काय झालं असेल, श्री रामचंद्र कशा संकटात असतील, लक्ष्मणजी वेळेवर पोहोचतील की नाही, अशी सगळी काळजी ती करते त्या ठिकाणी. आणि त्याच वेळी त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी रावण ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी येतो. पुढे बसतो. समजून घ्या बघा, छोटे छोटे बाळ आहेत आपले, कोणी तो प्रोफेशनल शिकून आलेलं किंवा काही नाहीये, समजून घ्या, आपलेच लेकर आहेत ही सगळी. आणि मग प्रसंग त्या ठिकाणी उपस्थित होतो. सीता माता उभ्या राहा. रावण तिला भिक्षा देही अशी प्रार्थना करतोय, आणि ती भिक्षा घेण्यासाठी ती लक्ष्मण रेखा ओलांडून तू बाहेर ये असं तिला तो निष्ठुरपणे सांगतोय. कारण लक्ष्मण रेखाच्या आत जोपर्यंत सीता असेल तोपर्यंत रावणापासून तिला भय नाही. फार महत्वपूर्ण वाक्य आहे प्रत्येक स्त्रीसाठी. हे फक्त सीता आणि लक्ष्मण रेखा आणि रावण तिथे आला एवढ्या पुरतं नाही घ्यायचं. ही लक्ष्मण रेखा म्हणजे स्त्री जातीला घालून दिलेल्या ह्या मर्यादा आहेत. या मर्यादेचं उल्लंघन ज्या ज्या स्त्रीकडून होईल त्या त्या स्त्रीला रावणापासून भय, ही गोष्ट लक्षात घ्यायची. बघा, आपण जर आपल्या मर्यादेत राहिलो ना, कुठलाही रावण आपलं काहीच बिघडू शकत नाही. आपल्या दाराशी जरी आला काहीच बिघडू शकत नाही. आपण मर्यादेत राहणं आपलं काम आहे. असं सीता माता त्या लक्ष्मण रेखा ओलांडून येत नाही. लक्ष्मण भैयाची आज्ञा होती येऊ नका,
पण रावण मात्र त्यांना येण्यासाठी तसं विनवतोय आणि मी तुम्ही बाहेर आल्याशिवाय तुमच्याकडून भिक्षा ग्रहण करू शकत नाही असं जेव्हा त्याने सांगितलं, त्यावेळी सीता माता ती रेषा ओलांडून बाहेर येतात. थोडं ह्या साईडला या. आणि मग रावणाला खूप आनंद होतो. रावण तिच्या हाताला धरतोय आणि तिच्या हाताला आता ही सीता माता त्यांच्या हाती लागल्यानंतर मग आता मला कोणी मारू शकत नाही, त्या सीतेला मी पळवून घेईल असा आनंद तो रावण व्यक्त करतोय आणि तिला पळवून तो रावण बघा रावण हा दुष्टपणे हसतोय. घेऊन झालं तिला. छान छान सुंदर. या लहान यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे बघा. मग सीता मातेला घेऊन गेल्यानंतर तिकडे ते मृग जे होतं सुवर्ण मृग ते रामाच्या हातून त्यांना मृत्यू प्राप्त झाला, पण ते मायावी होते. मारीच्या राक्षसाचा त्या ठिकाणी उद्धार झाला. आणि मग जेव्हा हे रिटर्न पुन्हा त्या पंचवटीतील कुटियेकडे ते जेव्हा आले, त्यावेळी मग त्यांना समजलं की सीता माता कुटियेमध्ये नाहीये. जे भिक्षा देण्यासाठी त्यांनी जे पात्र आणलं होतं, त्यामध्ये जे पदार्थ त्यांनी आणले होते ते अंगणातच सांडलेले त्यांना दिसले आणि त्यांना तिथेच काळजाचा थरकाप उडाला की आता काय घडलं असेल सीता मातेसोबत याचा हळूहळू अंदाज त्यांना येऊ लागला. आणि ते पाहत असतानाच ते जेव्हा कुटियेच्या आतमध्ये हळूहळू घाबरतच प्रवेश करू लागले, तेव्हा त्या ठिकाणी कुठेही सीता माता दिसत नाही. हे पाहिल्यानंतर मग आणखी दुःख प्रभू श्री रामचंद्र व्यक्त करतायत. आणि मग ते सगळीकडे तिला शोधण्याचा प्रयत्न करतायत. पुढे जाऊन त्यांना जटायू भेटले, जे रावण जेव्हा सीता मातेला घेऊन चालले होते तेव्हा जटायूने ते पाहिलं होतं. त्याच्यासोबत त्यांनी युद्ध केलं होतं. त्याचे पंख रावणाने काटले होते आणि सीता मातेने ते दागिने तिथे टाकले होते. सगळ्यांना कथा माहिती आहे. आणि प्रभू श्री रामचंद्रांना ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की सीतेला रावण घेऊन गेलेला आहे असं म्हटलेलं असताना मग प्रभू श्री रामचंद्र संपूर्ण शोक त्या ठिकाणी व्यक्त करतायत. सगळीकडे फिरतायत. श्री रामचंद्र आणि लक्ष्मणजी भैया या. प्रभू श्री रामचंद्रांची अवस्था बघा. जसं मी बोलून गेले, नेहमीच बोलते की शिवाची शक्ती असते ती पत्नी, ती स्त्री शक्ती त्या पुरुषाला आधार देणारी अशी ती असते. आणि जेव्हा ती शक्ती त्याच्याजवळ नसते तेव्हा तो स्वतःला लक्ष्मणजी भैया आणि प्रभू श्री रामचंद्र सुंदर असं मंगलमय दर्शन त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना दिलेले आहे. आणि मग पण ते मात्र फार दुःखी आहेत. दुःखी भाव चेहऱ्यावर आणायचे, हसायचं नाही. अवस्था अशी झाली की त्या वनामध्ये प्रभू श्रीराम हिंडतायत आणि त्या वनातल्या प्रत्येक झाडाला, प्रत्येक पक्षाला, जो प्राणी दिसेल, किड्या, कीटक, मुंग्यांना सगळ्यांना विचारू लागले, माझी सीता पाहिली का हो तुम्ही? माझी सीता पाहिली का? कोणीतरी सांगा ना, सांगा कोणीतरी, कोणी पाहिलंय का माझ्या सीतेला? असं ते रामचंद्र प्रत्येकाला विचारतायत. अशोकाचं झाड दिसलं, प्रभू श्री रामचंद्र त्याला विचारतायत, हे अशोक मम शोक मिटा दो, जनक नंदिनी मुझे मिला दो, होगा तेरा साचा नाम जय जय राम. अशोकाच्या झाडाला रामचंद्र म्हणताय, चालू जेव्हा म्हणताय की हे अशोक, तू मला जनकनंदिनीला भेटव. आणि तू कशासाठी भेटव? तुझं नाव काय आहे? अशोक. अशोक
जो शोक निवारण करतो असा तो अशोक. मग तुझं नाव तुला जर खरं व्हावं वाटत असेल ना तर तू माझा शोक नष्ट कर. माझा शोक कशाने नष्ट होईल? जनकनंदिनी जेव्हा मला भेटेल ना तेव्हा माझा शोक नष्ट होईल. तेव्हा हे अशोका तू माझा शोक मिटव आणि सांग मला की माझी जनकनंदिनी कुठे आहे असं विचारताय. तेवढ्यात त्यांना सुंदर नागू मैना तोता हे त्यांना दिसले. प्रभू श्री रामचंद्र त्यांना विचारतायत सुनरे मैना सुनरे तोता मैं भी पंखों वाला होता वन वन लेता ढूंढत माम राम सिया राम जय जय राम जय जय राम. त्यांना नागूला मैनाला तोताला प्रभू श्री रामचंद्र म्हणतायत बघ मला जर पंख असते ना तुमच्यासारखे तर मी सुद्धा सगळीकडे उडालो असतो आणि उड्डाण करून माझ्या सीतेला मी शोधलं असतं रे. आता कोण माझं दुःख निवारण करेल अशी असं दुःखित अंतःकरण घेऊन जेव्हा प्रभू श्री रामचंद्र वनामध्ये भटकत आहेत त्यावेळी हनुमानजींची आणि त्यांची भेट होते. जय एवढं हळूच बजरंग बली की जय. आवाज बंद झाला तरी चालेल. पवन सुत हनुमान की जय. रामचंद्र पुढे या. लक्ष्मणजी थोडे असे थोडे पाठीमाग. राम पुढे या. हा तू उजव्या साईडने पाठीमागून तसं थोडासा. हा मागे नाही असं. हा असं थांबा. आणि माहिती पवन पुत्र हनुमान का प्रणाम स्वीकार करें. आयुष्मान भव. बस प्रमाणपुत्र हनुमानाने त्यांना नमस्कार केला. हे भगवान माझा प्रणाम तुम्ही स्वीकार करा. आणि भगवान श्रीरामांनी देखील ते त्यांना आशीर्वाद दिलेले. आता त्याच्यामध्ये हनुमानजींना कसं ओळखलं काय ही कथा अजून एक आहे. जे तुला ओळखतील तेच तुझे गुरु असतील किंवा तुझे आराध्य दैवत असेल असं हनुमानजींना सांगितलं. थांबा आता सरळ उभे राहा. दोघं जण उभे राहा आणि तू खाली हात जोडून असं उभा राहा मगाशी सारखंच त्यांच्या चरणाजवळ. दोघं सरळ उभे राहा सरळ तोंड करून. हा हा ठीक आहे छान दिसतंय आता. हा टाळ्या वाजवा आता. आणि मग हनुमानजींचं सहाय्य मिळाल्यानंतर मग प्रभू श्री रामचंद्रांना काय दुःख आहे की हनुमानजींजवळ ते सांगतात. दास्यत्व भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे हे हनुमानजी आहेत. प्रत्येक भक्ती सांगितली ना की श्रवणे कीर्तने झाले ते पावन संकादिक जाण परम भक्त झाले ते विश्रांती याचका सकळ जीव जीवन कळा श्रीमूर्ती रया पाद सेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे सख्यपणे अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन एक रूप दास्यत्व निकट हनुमंते पै केले. दास्यत्व भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे असे हनुमानजी. दास्यत्व कशाला म्हणावं? आपल्या स्वामींची प्रत्येक आज्ञेचं पालन करणारा. आता दास्य भाव जर आपण सांगायला गेलो तर खूप त्याच्यामध्ये खोलवर आपल्याला चिंतन पाहायला मिळतं. पण प्रभू हनुमानजींनी दास्यत्व भक्ती त्या ठिकाणी केली आणि श्रीरामांनी आपलं दुःख हनुमानजींजवळ व्यक्त केलं की माझी पत्नी त्या रावणाने पळवून नेलेली आणि तिला कसं परत मिळवावं हा प्रश्न आमच्या समोर आहे. आम्ही इथे वनवासी म्हणून राहत आहोत. आमच्याकडे सैन्यबळ नाही. तर आता कशा पद्धतीने आपण जनकनंदिनीला पुन्हा भेटू शकू यासाठी तुम्ही आमची म्हणजे आता हे तुमचं पुढचं कार्य आहे अशी आज्ञा त्या सेवकाला तर प्रभू श्री रामचंद्रांनी दिली. आणि मग ते त्या ठिकाणी किष्किंधा नगरीमध्ये जातात. सुग्रीवाची भेट होते, वालीची भेट होते. ते वालीला कसं ठार मारलं म्हणून मग सुग्रीवाने यांना सहकार्य दिलं. या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. सगळी वानर सेना मग रावणाच्या मदतीला येते आणि ती सगळी वानर सेना घेऊन हनुमानजी घेऊन मग जेव्हा ते लंकेच्या त्या ठिकाणी लक्ष्मणजी भैया हनुमानजी नल नील जांबुवंत सुग्रीव बाली हे त्या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. बघा जरी हे संक्षिप्त असलं ना तरी हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत असणार.
मला खात्री आहे आणि सगळ्यांना हे माहिती आहे, याचं स्मरण करणं हे फार महत्वाचं आहे बरं का. माहीत जरी गोष्टी असल्या ना कधीतरी त्या आपण नाही आठवत आपल्याला किंवा आठवत नाही म्हणजे पाठांतर नाही असं नाही म्हणायचं मला, पण स्मरण करण्याची गरज पडत नाही. जेव्हा असे प्रसंग उपस्थित होतात तेव्हा त्याची दिव्य चरित्र आपल्या स्मरणात येतात, पण त्यांचं स्मरण केल्याने देखील पुण्याची प्राप्ती आपल्या पदरामध्ये होत असते. म्हणून या दिव्य चरित्रांचं श्रवण करत जावं, कथेच्या माध्यमातून ते होत असतं. मग हे जेव्हा त्या समुद्र किनाऱ्यावरती उपस्थित होते त्यावेळी आता हे ओलांडून कसं जायचं, हनुमानजीने सांगितलं मी एका उडीत लंकेत जाऊ शकतो. ती मुद्रिका दिली, त्या तिकडे पाहून आले, ते सीतेला भेटून आले, ती मुद्रिका देऊन आले, तो परिचय, मग तिथे ती लंका जाळली वगैरे, ते सगळा प्रसंग त्या ठिकाणी झाला. आणि पुनश्च एकदा आल्यानंतर आता ही सगळी सेना घेऊन त्या ठिकाणी जायचं ना. हनुमानजी एकटे पण ती गोष्ट करू शकत होते, पण राव यांची पत्नी गेली म्हणल्यानंतर यांचं कर्तव्य आहे की त्या ज्याने ते कार्य केलं त्याला शासन करणे हे तिच्या पतीचं काम आहे. म्हणून हनुमानजीला आज्ञा दिली नाही, तर हनुमानजीने एका क्षणामध्ये सगळं नाहीसं करून आले असते, सीतामातेला घेऊन आले असते. पण लीला तशी नव्हती, कारण त्याच्यामध्ये अजून पुढे बऱ्याच गोष्टी घडणार होत्या ना, त्याच तर आपल्याला पाहिजे, तेच तर महत्वाचं आहे. मग ते समुद्र किनाऱ्यावरती जेव्हा ते होते त्यावेळी मग आता कसं तरुण पलीकडे जायचं हे जेव्हा म्हटलं, त्यावेळी गंगे मातेची त्या प्रार्थना प्रभू श्री रामचंद्रांनी आरंभलेली आहे, जे भगवतीचंच स्वरूप त्या ठिकाणी आहे, ती गंगा माता त्या ठिकाणी तू आता आमच्यावरती कृपा कर आणि आम्हाला मार्ग दे, असं जेव्हा त्यांनी सांगितलं त्या भगवतीची आराधना प्रभू श्री रामचंद्रांनी आरंभली. बघा गंगा देवीची उपासना त्या ठिकाणी केलेली आहे. देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवनकारिणी तरल तरंगे. आता तीच चाली आहे लागली बघा इथे पण. त्या भगवती गंगेची आराधना त्यांनी केलेली आहे आणि मग त्या भगवती गंगेने त्यांच्यावरती कृपा केली आणि ते जसं की ते नल आणि नील यांना वरदान होतं की त्या प्रभू श्री रामचंद्रांचं नाव लिहून त्या टाकल्यानंतर ते दगड जे आहे ते पाण्यावरती तरतील. अशा पद्धतीने जे सामर्थ्य प्रभू श्री रामांमध्ये नाही ना ते सामर्थ्य त्यांच्या नावामध्ये, हा प्रसंग त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतो. प्रभू श्री रामचंद्र जरी आपल्या जवळ असतील ना तर त्यांचं जर स्मरण भजन आपल्याकडून झालं नाही ना काही उपयोग नाही. नामामध्ये जास्त सामर्थ्य जेवढं त्या व्यक्तीमध्ये नाही. काहींचं नाव घेतल्याने काम होतात की नाही. प्रत्येक वेळी मोठ्या व्यक्ती आपल्या बरोबर येतात का, असतात का आपल्या सोबत. मोठ्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर आपण कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचं नाव घेतो, आपले काम सहज होतात. हॉटेलाचं उदाहरण सांगते, म्हणजे नाव हे व्यक्तीपेक्षा मोठं असतं. नावाला फार महत्व आहे. नावात काय आहे असं म्हणणारा शेक्सपियर सुद्धा हे वाक्य मी लिहिलंय म्हणून त्याच्या खाली नाव शेक्सपियर नाव लिहायला विसरला नाही आणि म्हणतोय नावात काय आहे. व्यक्ती जेव्हा इहलोकीची यात्रा संपवून परलोकी जातो ना तेव्हा नावाच्या रूपानेच या ठिकाणी शिल्लक राहत असतो. बघा आपण संपून जाऊ, आपलं आयुष्य फार थोडं आहे, पण गेलेली व्यक्ती त्यांना आपण कसं आठवतो. त्यांचं नाक फार लांब होतं, ते गोरे होते, काळे होते असं आपण म्हणतो का. त्यांच्याबद्दलच्या आठवणी येतात नक्कीच, पण असं कोण हो मग नाव सांगावं लागतं. आमकेचे आमके तमके हे नाही का तिचं नाव ती असं आपण म्हणतो का नाही. म्हणजे नाव व्यक्तीच्या जीवनात फार महत्वाचं आहे. म्हणून ते प्रभू श्री राम नामाचं महात्म्य त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. ते दगड फेकले गेले आणि ते त्या पाण्यावरती तरंगले, तो सेतू त्या ठिकाणी बांधला गेला आणि ती सैन्य पूर्ण ती मर्कट सेना त्या लंकेमध्ये प्रवेश करेल अशा प्रकारची ती व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली. आणि मग ते झाल्यानंतर ते सैन्य सगळं लंकेत जाऊन पोहोचलं आणि रावणाला युद्धासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी पुकारलेले. आता ते मध्यंतरीच्या काळामध्ये ते इंद्रजित ना मेघनाथ लक्ष्मणजी भैया, मग ते संजीवनी आणली हनुमानजीने, ह्या सगळ्या कथा आपल्याला ज्ञात आहेत. पण आपल्याला मग हे सगळं उपस्थित झाल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर मग आता जे संकट आपल्यावरती आलं आहे या संकटांचं निवारण करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी जेव्हा तो दगड फेकला ना त्यावेळी तो दगड सुद्धा तरला नव्हता. मग असा एक प्रसंग झाला होता. रामांना वाटलं की मी दगड टाकेन आणि तो सहज करेल.
ते पण महत्वाची गोष्ट आहे, पण ती रामाकडून नाही तरली गेली. रामाचं नाव टाकलेले ज्या दगड होते ना तेच तरले गेले. रामाला कळालं आपलं सामर्थ्य कुठंतरी कमी पडते, आपल्याला सामर्थ्याची आवश्यकता आहे, आपल्याला विजय कसा मिळेल असं जेव्हा त्यांना वाटू लागलं त्यावेळी त्याच क्षणी त्या ठिकाणी नारद मुनींचं आगमन होतं. नारायण नारायण म्हणत नारद मुनी त्या ठिकाणी येतात. निराकरण करण्यासाठी येतात ते नारदजी असतात. ते कळ सुद्धा लावतात, ते आपण ओळखावं. असे नारदजी त्या ठिकाणी आले. प्रभू श्री रामचंद्रांनी आपलं दुःख त्यांच्या जवळ व्यक्त केलं. आणि मग नारदजीने त्यांना हे सामर्थ्य तुम्हाला कोण प्रदान करू शकतं? गदा खांद्यावर घ्यायची. हे सामर्थ्य तुम्हाला कोण प्रदान करू शकतं? हा विजय तुम्हाला देणारी कोण आहे? तर ती विजया भगवती. तिच्याच कृपेने केवळ तुम्ही या रावणावरती विजय प्राप्त करू शकता. अशी कथा रामायण कथा जेव्हा ऐकतो तेव्हा हा प्रसंग त्यात नाही सांगितला जात, पण देवी भगवतीच्या कथेमध्ये हा प्रसंग आहे की भगवतीच्या कृपेने जाता. श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण आपण श्रीकृष्णानेच मार्गदर्शन केलं आणि अर्जुन विजयी झाला असं समजतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा देवीचा सहभाग आहे. देवीच्या कृपेनेच ती गोष्ट घडलेली आहे. आणि या ठिकाणी देखील भगवान श्रीरामांनी मग जगदंबेची आराधना कशा प्रकारे करावी, नवरात्रीच्या काळामध्ये ती आराधना तुम्ही करावी. जगदंबेचं सुंदर ती काय म्हणतात समतल पृष्ठभाग तुम्ही निवडा, त्या ठिकाणी जगदंबेची मूर्ती प्रस्थापित करा आणि कशा प्रकारे तिचं पूजन करा असं सगळं मार्गदर्शन नारद मुनींनी त्या प्रभू श्री रामचंद्रांना केलेलं आहे. आणि प्रभू श्री रामचंद्र त्या भगवतीची आराधना करत होते. असे उभे राहा, असे सरळ इकडे तोंड करू. ठीक आहे पण आणि हात जोडून उभं राहायचं. भगवतीची आराधना ते करतायत. कशी आराधना करतायत? जगदंब उदयोसु जगदंब उदयोसु लख
भवानीचा भवानीचा आगे सरती काळी वेगे करुणाकर हाती सरशी त्या ठिकाणी जाऊन आली आणि मग ती भक्त जेव्हा तिची प्रार्थना करतात ना काही नाही बघत आणि तापल्या उन्हात नाही आळसपणात कशाचंच आळस नाही धरत तापतं ऊन असू द्या नाही तर कडाक्याची थंडी असू द्या ती भवानी येते ती जगदंबा येते अशीच दयाळू माझी रेणुका माऊली आहे तिचं स्वरूप असलेली जगदंबा या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या समोर या ठिकाणी उभी ठाकलेली आहे जगदंबा माता की बघा असं दिव्य स्वरूप धारण करून त्या भगवतीने प्रभू श्री रामचंद्रांना दर्शन दिलं आणि जेव्हा काहीतरी वरदान मागून घ्या असं जेव्हा ती त्यांना सांगू लागली त्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांच्या मनातील दुःख तिच्या समोर व्यक्त केलं आणि केवळ रावणाचा सर्वनाश व्हावा एवढाच हेतू नाही तर दुष्ट आचरण करणाऱ्यांचा सर्वनाश हा होतच असतो हे जगाला दाखवून देण्यासाठी जो जो सीतेचं अपहरण करेल त्याचा सर्वनाशच होईल हाच धर्म आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी त्या रावणाचा सर्वनाश होणं गरजेचं आहे माझ्या पत्नीचं त्याने अपहरण केलं त्यामुळे माझ्या हाताने त्याचा सर्वनाश होणं हे गरजेचं आहे आणि ते विजयाचं वरदान हे भगवती तू मला दे असं सांगितल्यानंतर त्या भगवतीने ते वरदान प्रभू श्री रामचंद्रांना दिलेले आहे आणि ती भगवती त्या बघा त्यांचा काही दोष नाहीये आता ज्या आहेत त्या गोष्टी आहेत सगळ्यांच्या लक्षात येत आहेत पण अगदी बेंबीच्या देठापासून मी म्हणेन हे सगळं सावरण्याचा प्रयत्न करते बघा तुमच्या लक्षात येत असेल ही गोष्ट आणि तुम्ही पण फार सहकार्य करताय सगळेजण समजून घेताय मला माहिती आहे कारण लेकरू आहे तुमचं तुम्हाला समजून घ्यावंच लागेल काही झालं तरी आणि मग अशी ती जगदंबा तिथून निघून तो दिव्य प्रकाशातून जिथून ती प्रकट झाली होती अवकाशामध्ये जाऊन तिथं स्थित झाली आणि प्रभू श्री रामांवरती छत्रछाया आपला कृपेचा आशीर्वाद हात तिने धरलेला आहे मग प्रभू श्री रामचंद्राने जाऊन तिथे रावणाला युद्धासाठी आमंत्रित केलं युद्धासाठी पुकारलं आणि राम रावण युद्ध या ठिकाणी प्रदर्शित करत आहोत रावण त्या साईडला जाऊन भगवती अशी तिरकी तिकडे जा हा आणि रावणाकडे असा हात करून बोलायचा रामाकडे हा रावण हा आणि त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं सुरुवातीला दोघंही एकमेकांना ललकारतायत रावण को पराजित करना तेरे बस में नहीं लंकापति रावण इतना अहंकार उचित नहीं तुम इतने बड़े विद्वान हो पता है तो क्या होगा विनाश काले विपरीत बुद्धि कभी तुमने सीता का अपहरण करने का तो साहस किया एक शिरच्छेद केल्यानंतर रावणाचे अजून मुंडक त्या ठिकाणी परत
दिसू लागला तेव्हा बिभीषणाने त्यांना सांगितलं की त्याच्या बिंबीमध्ये वार करायचा आहे तरच रावणाचा वध होईल असं त्याला वरदान आहे, अशी त्याच्या मृत्यूची योजना आहे. तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी बाण काढा ना तुमचा. उलटा समोर सोबत उभे राहा, घाबरत नसते. हा बघा आता सगळ्यांनी तबलची थोडी मदत करायची आणि मग तो दिव्य बाण त्या प्रभू श्री रावणाच्या भेंडीवरती तो बाण प्रभू श्री रामचंद्राने मारला आणि रावणाचा त्या ठिकाणी अंत झालेला आहे. खूप सुंदर. एकदा सगळ्याच आमच्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या परत एकदा होऊन जाऊ. थांबा, आता सगळे जे पात्र आहेत ना, बरं ठीक आहे, चला रावणाचा वध झालेला आहे या ठिकाणी. रावण आउट ऑफ द स्टेज. आणि मग सीता माता यांचा आणि प्रभू श्री रामचंद्रांना सीता माता सोपवल्या गेल्या. सीता मातेचं त्या ठिकाणी आगमन होतं. भगवतीच्या कृपेने ते विजय रामाने संपादन केलेले आहे. भगवती देखील लुप्त होते आणि अंतर्धान पावते. थांबा, हा हा बरं ठीक आहे, हा जाऊ. हा इकडे बघायचं माझ्याकडे. आता बघा, रामाला विजय मिळालाय आणि रावणाचा अंत झालेला आहे. हा आनंद व्यक्त करण्याचा क्षण आहे. सर्व सृष्टी आनंदित झाली की हा दुराचार संपला होता. दुराचार करणाऱ्याला शिक्षा त्या ठिकाणी मिळाली होती. धर्म पुनश्च एकदा प्रतिष्ठापित झालेला होता आणि सीता मातेची आणि रामाची पुनर्भेट त्या ठिकाणी झालेली होती. आणि मग हा सगळा प्रसंग झाल्यानंतर मग ते अग्निपरीक्षा वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग त्यात एक विनोद सांगते. जेव्हा सीता मातेला माकडांनी सगळ्यांनी जे पाहिलं, वानर सेनेने पाहिलं, त्यावेळी ते म्हणाले, हा तिच्या ही सीता आहे, हिच्यासाठी एवढं येतं, हिला तर शेपूट सुद्धा नाहीये. असं म्हणजे जिसको जिस चीज का महत्व नहीं है ना वो क्या जानेगा, अंगूर का स्वाद क्या जाने असं म्हणतात ना. गाढवाला गुळाची चव काय, हिच्यासाठी कशाला एवढं युद्ध करायला लावलं, आम्हाला एवढं गमायला होतं, अशी त्या मर्कट सेनेची अवस्था. आणि प्रभू श्री रामचंद्राने लक्ष्मणजी भैया सोबत, सीता माते सोबत मग ते अयोध्येमध्ये जायला निघाले. तिकडे देखील विजयाची वार्ता पोहोचलेली आहे आणि सगळ्या नगरवासियांना आनंद झाला. बघा, 13 वर्षाचा काळ वनवासामध्ये गेला आणि पुढच्या 1 वर्षामध्ये हा सगळा म्हणजे रावणाने 14 वर्षापर्यंत सीतेला नाही ठेवलं बरं का तिकडे लंकेमध्ये घेऊन. 1 वर्षामध्ये ही फक्त घटना घडलेली आहे. आणि मग आता 14 वर्षाचा वनवास संपवून प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये प्रवेश करणार आहेत अशी बातमी जेव्हा कळाली तेव्हा सगळे नगरजन खूप आनंदी झाले. आणि काय करावं, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी अशा प्रकारचा आनंद ते सर्वजण व्यक्त करू लागले. काय झालं होतं कारण आमच्या घरी आमचे श्रीरामजी परत येणार होते आणि तिथे रामराज्य प्रस्थापित होणार होतं. माता त्यांच्या स्वागतासाठी सगळे नगरजन सज्ज झालेले आहेत. बघा, आपण देखील या नगरामध्ये प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मणजी भैया, सीता माता, हनुमानजी सहित, हनुमानजी पण हवेत ना त्याच्यावर पाठीमागे जा एकदम. आणि बघा, आपल्या लहान लेकरांना जवळ घ्या. आपल्या मध्ये कोणी यायचं नाही, व्यवस्थित जागा अवेलेबल करून द्यायची. आणि ज्या फुलांच्या पाकळ्या आणलेल्या आहेत सगळ्यांपर्यंत मिळाल्या का, ते येत असताना पाकळ्यांचा वर्षाव जागेवरूनच, कुणी उठायचं नाही, काही करायचं नाही. सगळ्यांना फार आनंद झालाय. पण थोडं शिस्तबद्ध कार्यक्रम होणे आपली परंपरा आहे. गडबड गोंधळ कुणी करायचं नाही. लहान मुलांनी त्यांच्या मागे पळायचं नाही, तर पुढे येऊन बसायचं. चला, गडबड गोंधळ करायचं नाही. इथे येऊन बसा, सगळ्यांनी बसा. चला, हा
भाऊजी हळूवार पावलं टाकत यायचं, फास्ट यायचं नाही.
आरती मग आपण. माझी खरी तर इच्छा होती सगळ्यांनी लाईनमध्ये उभं राहून एकदा रामचंद्रांचा जप घ्यावा. आपण उशीर होतो आपल्याला ना, बरोबर ना? हा, नको, बसा खाली, आरतीची तयारी करा. आज या ठिकाणी आजच्या या श्रीमद देवी भागवत कथेच्या नामयज्ञाचा आजचा 8वा दिवस. आजच्या या 8व्या दिवसाची कथा सादर करताना हरिभक्तपरायण ज्योत्स्नाताई मुळे आणि त्यांचा सर्व टीम, विशेष करून आज अत्यंत मेहनत घेऊन विनायकरावनी रामायण सादर करताना सचित्र रामायण आपल्या पुढे उभं करण्याचा फार मोठा प्रयत्न या ठिकाणी केला आणि तो यशस्वी झाला. या ठिकाणी विशेष कौतुक असं की सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या आपल्या बालचमूंचं आपण या ठिकाणी स्वागत करू. विशेष करून हे ग्रामीण भागातील आपले मुलं, यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी ट्रेनिंग नाही, काही नाही. अत्यंत धाडसाने त्यांनी ही सेवा या ठिकाणी सादर केली. मी सर्व उपस्थितांच्या वतीने, कमळजा माता सेवाभावी मंडळाच्या वतीने या सर्व बालचमूंना लाख लाख शुभेच्छा आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी असंच यशस्वी पदार्पण या क्षेत्रामध्ये असावं अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या 8व्या दिवसासाठीचे अन्नदाते संग्राम रंगनाथ उंडे, गोरक्ष बबनशेठ आंधळे सर, बंशी भागाजी आंधळे, निवृत्ती भागाजी आंधळे, रामदास भागाजी आंधळे, गणेश विष्णू उंडे आणि शब्बर शमसू पठाण या सर्व अन्नदात्यांना मी या सेवाभावी मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना या ठिकाणी आरतीसाठी पाचारण करतो. त्याचबरोबर डॉक्टर भानुदास बबनशेठ आंधळे फक्त ही जोडी ओवाळे मुलांनी फक्त उभे राहा, अशा आशीर्वाद देणारे हात करून उभं राहायचं. आरती जग पावन पुराणी मातु चरित्राची प्रभाती देवी भागवत अतिशय सुंदर परम समुने जगत सुखकर विकल
ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय कमला माता की जय प्राण की जय जय हो नाश हो सद्भाव हो कल्याण हो जय 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 शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊंचा जय असो हर 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 गुरु प्रभु श्री रामचंद्र की जय बजरंग बली की जय आज के आनंद की जय
डॉक्टर लेट आले. हे पहा, दररोजच्या प्रमाणे शाळेच्या बाजूला जेवणासाठी बसायचे, ज्यांना उपवास नाही त्यांना, आणि अलीकडून ज्यांना उपवास आहे त्यांनी बसायचे. अजून एक सूचना आहे, मागे सांगितल्याप्रमाणे उद्या सकाळी 7 वाजता या ठिकाणी होम हवन होणार आहे. तरी सर्व अन्नदात्यांनी पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत आणि उद्या परवा जे अन्नदान करणार आहे त्या सर्वांना विनंती आहे, त्यांनी सकाळी या ठिकाणी 7 वाजता होम हवन कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहते. येताना पूजेचं साहित्य, फुल, हार, तुरे, नारळ घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. उद्या आजच्या पेक्षा आपण अर्धा तास लवकर कथा उद्या चालू करणार आहोत. सर्वांना विनंती आहे, अगदी अपवाद एखाद्याला जास्त काम असतं, पण सर्वांनी उद्या ठीक 6:30 वाजता या ठिकाणी प्रांगणामध्ये यायचंय, म्हणजे आपण सकाळी उद्या संध्याकाळची कथा 6:30 वाजता सुरू करणार आहोत. या ठिकाणी हा जो अखंड 9 दिवसाचा जो या ठिकाणी गणपती मंडळाच्या रूमची चावी कोणाकडे, पटकन त्या ठिकाणी चावी द्या. त्यामध्ये पत्रावळी आणि भांडी आहेत. ज्याच्याकडे चावी आहे त्याने ताबडतोब कोठीजवळ संपर्क साधा. या ठिकाणी या स्तुत्य अशा या उपक्रमासाठी ज्ञानेश्वर हरी उंडे यांनी 501 रुपयाची वर्गणी या ठिकाणी मंडळासाठी दिलेली आहे. मंडळाच्या वतीने धन्यवाद. सदानंद कुशाबा उंडे सर यांनी 501 रुपये दिले, त्यांनाही धन्यवाद. भाऊसाहेब रंगनाथ शिंदे या भाविकांनी या ज्ञान यज्ञासाठी 501 रुपयाची 1001 रुपयाची देणगी दिली, त्यांना खूप खूप धन्यवाद. चालला विचार असा. या ठिकाणी अजून कोणाला देणगी द्यायची असेल तर या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते जनार्दन उंडे यांच्याकडे देणगी घेऊन पावती महाराज चालू दिली ना. महाराज चावी भेटली का? चावी पत्रावळी भेटली. या ठिकाणी कमलदा माता सेवा मंडळाचे सर्व तरुण कार्यकर्ते अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी सर्व भाविकांना महाप्रसादासाठी वाढण्याचं काम करतात. मंडळाच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद. अगदी वेळ न लावता पटकन आपली एवढी